राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपत जोरदार रस्सीखेच आहे। अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सीएम पदाबाबत अनुकूलता दर्शवली जाते। संघाचा विचार विमर्श विभाग याबाबत थेट भाष्य करताना दिसतोय। मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। संघाच्या विचार विमर्श विभागाचे अनिल संभारे यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत एकनाथ शिंदे बोलले असते तर त्यांची उंची वाढली असती असं वक्तव्य केलंय। 2.5 वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपद दिलं होतं, त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर भाजपचा अधिकार असल्याचं संभारे यांनी सांगितलं। सूर्य उगवला सांगायची गरज पडत नाही, सूर्य उगवलाच आहे। तसंच या पक्षाला बहुमतल्या जे निवडणूक ज्यांनी लढवली आहे, नेतृत्व केलं आहे, स्वाभाविकपणे तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी लोकांची भावना तर अगदी आहेच। आणि देवेंद्रजी आपण ज्या समजा विधानसभा क्षेत्रात आहे ते आमच्या विधानसभा क्षेत्रातूनच आले, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनाही तसं वाटतं। महायुतीतील घटक पक्षांनी मुख्यमंत्री पदावरून काय भाष्य केलं ते बघूयात। एक आठवड्याच्या आत महायुतीकडनं शपथविधीचा सुद्धा कार्यक्रम केला जाईल। महायुतीचे तिन्ही नेते बसून भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय स्तरावरील नेत्याशी चर्चा करून पुढचा मुख्यमंत्री ठरवून लवकरात लवकर शपथविधी सुद्धा पार पडेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार विमर्श विभागानं त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केलंय। परिणामी आता मुख्यमंत्री म्हणून कुणाचं नाव जाहीर होतं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।